गुरु शनी त्याप्रमाणे आता राहू केतू आहेत ना ते सुद्धा आपले राशी बदल करणार आहेत. आता 29 मेला राहू आहे तो आत्ता सध्या मीन राशीमध्ये, तो कुंभ राशीत जाणार आहे. आणि केतू आत्ता कन्या राशीत आहे, तो सिंह राशीत जाणार आहे. राहू केतूचं कसं असतं माहितीये काय, हे उलटे जातात. म्हणजे इतर जे 7 ग्रह असतात ना ते त्या त्या राशींचा काळ झाला, त्या त्या राशीत त्यांची वेळ झाली की पुढच्या राशीत जातात. पण राहू केतू असं नाहीये, हे एका राशीत 18 महिने असतात. म्हणजे आता 29 मेला राहू कुंभ राशीत गेला, तिकडे केतू सिंह राशीत गेला की ते 18 महिने म्हणजे साधारण 1.5 वर्ष त्या राशीमध्ये राहणार आहेत. ते झालं, त्यांचा राशीचा तो काळ संपला की मग मागची रास असेल, कुंभच्या मागची मकर राशीत जातील, तिकडे सिंहच्या मागे कर्क राशीत केतू जाईल. असे यांचे नेहमी उलटे जात असतात. राहूला किंवा केतूला स्वतःची अशी राशी नाहीये, ते ज्या राशीत जातील त्याप्रमाणे फळं देतील. ज्या ग्रहाबरोबर युती करतील त्या ग्रहाची जी फळं असतील त्याप्रमाणे फळं देतील. ज्या ग्रहांची दृष्टी त्यांच्यावर असेल त्याप्रमाणे फळं देतील. ज्या ग्रहांच्या नक्षत्रात असतील त्याप्रमाणे फळं देतील. राहू हा भोगी आहे तर केतू हा त्यागी आहे. भोगी म्हणजे कसं, तुमचे जे काही भोग असतील, जे काही तुमचं प्रारब्ध आहे ते तुम्हाला हा राहू भोगायला सांगणार. आता ह्या जन्मातले असतील, मागच्या जन्मातले असतील, काही असतील. आणि जर तुमच्या कुंडलीत राहू बिघडला असेल तर राहूची जेव्हा दशा येते तेव्हा बऱ्याच लोकांना त्रास होतो बघा. नोकरीमध्ये अडचणी येतात, घरात वादविवाद होतात, काहीतरी पाठीमागे लोक लागलेली असतात, इतर काहीतरी त्रास होत असतात. ते राहूच्या दशात जास्त असा त्रास संभवतो. केतू हा त्यागी आहे, याला काय नको असतं. लग्न केलं तरी मुलाबाळांकडे लक्ष नाही, आईवडिलांकडे लक्ष नाही, मी हिमालयात जाऊन सगळं सोडून मी हिमालयात जाऊन बसतो, असं थोडंसं हे केतूचं असतं. सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची प्रक्रिया या केतूकडे असते. राहू केतू जसे अशुभ फळं देतात ना तसं शुभ फळं पण देतात. आपल्या राजकारणात एक ज्येष्ठ राजकारणी आहेत, यांचं नाव नाही सांगणार, पण त्यांच्या कुंडलीत ना 11व्या स्थानी राहू आहे. 11वं स्थान हे तुमचं लाभस्थान आहे. यांना खूप कीर्ती मिळाली, खूप प्रसिद्धी मिळाली, लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. बरेच वर्ष हे मुख्यमंत्री राहिले. तुमचा जो अधिकार आहे तो हा राहू तुम्हाला मिळवून देतोच. त्याच्यामुळे आता वयाने ज्येष्ठ आहेत हे राजकारणी, पण त्यांचा स्वतःचा असा लोकांचा त्यांनी एक असा वर्ग करून ठेवलाय की त्यांना मानणारा बराचसा वर्ग आहे. त्याच्यामुळे राहू केतू बऱ्याच वेळा तुम्हाला अशुभ फळं देतात असंच नाही. जेव्हा तो राहू जेव्हा द्यायला लागतो ना तेव्हा शनीसारखं छप्पर फाडके द्यायला, असे हे राहू केतू. काही